मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं 75% भरली। यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय। पुणे आणि परिसरात पुढील 4 दिवस ढगाळ वातावरण राहणार, हवामान खात्याची माहिती। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे शेतातील वाहणारं पाणी थेट पांगरा डोळे गावात शिरलं। उपाययोजना म्हणून गावाबाहेर नाला खोदावा, गावकऱ्यांची मागणी। नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे धरणसाठा 67%वर। नाशकातलं धरण तुडुंब भरल्यामुळे तब्बल 31 टीएमसी पाणी, तर मराठवाड्यातील जायकवाडीकडे हे पाणी आता प्रवाहित। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये तब्बल 25 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाची हजेरी। शेतकऱ्यांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण, तर खरीपाची पेरणी पावसाला उपयुक्त ठरणार आहे। रायगडच्या रोहा खांबमध्ये ढाब्यात पाणी साचलं, तर पाणी साचल्यामुळे हॉटेल चालकाची तारांबळ। खाद्यपदार्थ, साहित्य आणि फर्निचरचं मोठं नुकसान। रायगड किल्ल्यावर पायऱ्यांच्या मार्गाने जाण्यास 15 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे, तर मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असल्यानं या ठिकाणी हा निर्णय। रायगडच्या सुधागडच्या बावळवली या ठिकाणी भिंत कोसळली। घराची भिंत कोसळल्यामुळे मोठं नुकसान। कोणतीही सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र घरातील वस्तूंचं मोठं नुकसान।